नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. अशोभा चक्रीवादळाचा परिणाम कमी झाल्याने 15 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दर्शवली आहे. अशोभा चक्रीवादळाची तीव्रता कमी होत आहे. कोकणात मुक्काम ठोकलेला मान्सून पुढे सरकला आहे. शुक्रवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा उत्तर महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीवर सक्रिय होत असून मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात उर्वरित भागात सुरू होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मान्सून पुण्यासह मुंबईत, सातारा, कोल्हापूरमध्ये दाखल झाला आहे. अरबी समुद्र आणि लगतच्या भागावर असलेला अशोभा चक्रीवादळ ओसामच्या पूर्व ईशान्य दिशेने सरकला आहे. गुरुवारी त्याची तीव्रता कमी झाली असून त्यामुळे चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात निघाले आहे, अशी माहिती वेधशाळेने व्यक्त केली. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरीपर्यंत मान्सूनची काल पुढे प्रगती झाली उत्तरेकडे, आणि त्याचबरोबर दक्षिण कर्नाटकाच्या काही भागात ते आणखीन तो शिमोगा या शहरापर्यंत मान्सून पुढे सरकला आहे. आणि अर्थातच अरबी समुद्रातही त्याचा आणखीन पुढे ॲडव्हान्स झालेला आहे. हा जो ॲडव्हान्स झाला किंवा ही जी मान्सूनची पुढे वाटचाल झाली, त्याला मुख्य कारण अरबी समुद्रामध्ये जे एक चक्रीवादळ त्या फॉर्मॅटिव्ह स्टेजमध्ये होतं, आणि ते चक्रीवादळ तयार होत असताना जो एक मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढला आणि त्याच्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ झाली, विशेषतः किनारपट्टीच्या भागामध्ये, पश्चिम किनारपट्टीवर. त्याचा परिणाम म्हणून हा मान्सूनचा ॲडव्हान्स रत्नागिरीपर्यंत झाला. आणि त्याचबरोबर जेव्हा ही चक्रीवादळाची तीव्रता वाढत गेली, तर नेहमी जसं होतं की चक्रीवादळ जेव्हा त्याची तीव्रता वाढत जाते तेव्हा मान्सूनचे सर्व वारे किंवा बाष्प हे चक्रीवादळाभोवती केंद्रित होत जातात, आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम म्हणून किनारपट्टीच्या लगतचा जरी पाऊस हा कायम राहिला तरी अंतर्गत भागात होणाऱ्या पावसाचं प्रमाण कमी होतं. आणि त्यानुसार जसं जसं हे अशोभा नावाचं चक्रीवादळ त्याची तीव्रता वाढत घेतली, त्यानुसार सगळे मान्सूनचे वारे त्याच्याभोवती केंद्रित झालेले आहेत. आणि आज सकाळी 9 जूनला 11:30 वाजता हे जे चक्रीवादळ आहे त्याचा केंद्रबिंदू मुंबईच्या पश्चिम दिशेस 860 किलोमीटर इतक्या अंतरावरती होता. त्याची तीव्रता आणखीन पुढे वाढण्याची शक्यता आहे समुद्रावर असल्यामुळे, आणि त्याची जी पुढची वाटचाल आहे ती सुरुवातीला काही वेळ आणखीन वायव्य दिशेकडे सरकेल आणि त्याच्यानंतर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. आणि त्याची वाटचाल ही आता ओमानच्या किनारपट्टीच्या दिशेने होती आहे. आणि आजची जी एकूण परिस्थिती आहे त्यानुसार 11 जूनला रात्रीच्या सुमारास हे ओमानची किनारपट्टी ओलांडेल, असं हे चक्रीवादळाचं आत्ताचं एकूण स्टेटस आहे. जुन्या महिला बचत गटांना शालेय पोषण आहाराचे काम मिळवावे यासाठी शिक्षण मंडळासमोर महिलांनी आंदोलन केले. गोरगरीब महिलांचा गट अशिक्षित महिला एकत्र येऊन बचत गट स्थापन करीत असतात. या बचत गटाच्या माध्यमातून 2 पैसे मिळून संसाराचा गाडा ओढत असतात. शासनाच्या वतीने अशा महिलांसाठी काही शाळांमध्ये पोषण आहाराचे काम दिले गेले होते, मात्र आता नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता या महिला बचत गटामुळे मोठा जटिल प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे सर्व महिला बचत गटाच्या वतीने पुणे मनपा शिक्षण मंडळाला निवेदन देऊन आंदोलन करण्यात आलं. या शाळेय पोषण आहारासाठी जवळपास 120 महिला बचत गटांना हे काम मिळाले होते. काही बचत गटांनी बँकेकडून कर्ज देखील घेतले होते. शालेय पोषण आहार या उपक्रमातून त्यांना कर्ज फेडून काही महिलांचा संसार देखील चालत होता. परंतु जर हा कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळवून दिला नाही तर बँकेची जप्ती होऊन आमचे फार मोठं नुकसान होईल, असंही या महिलांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे शालेय पोषण आहाराचे काम जुन्या बचत गटांना देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तर्फे बोलत आहे. सगळे महिला बचत गट आहेत. आमचे 160 महिला बचत गट आहेत. पूर्वी आम्ही 5-6 वर्षापासून काम करतो. आमचे कामं व्यवस्थित आहेत. दिल्लीचे जे स्क्वॉड आले होते त्यांच्यातर्फे आमच्या शाळेची पाहणी केली, व्हिजिट झाली. त्यामध्ये शाळेला त्यांनी 1 नंबरचा पुरस्कार दिलेला आहे. आम्हाला त्यांनी चांगलं तुम्ही काम करता म्हणूनही प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. एवढं असूनही यावर्षी टेंडर पद्धतीने यांनी कामं घेतलेली आहेत.
बचत गटांची म्हणून जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांनी नवीन बचत गट म्हणून यांना शिक्षण मंडळाला वगैरे सांगितलं. जुन्या बचत गटांना कामं मिळालेली नाही आहेत. आम्ही 160 बचत गट आहोत. सगळ्या महिला गोरगरीब आहेत. भांडी घासायच्या काय ह्या महिलांनी, त्याच्यासाठी या महिला शालेय पोषण आहाराचं काम करून 2 घास सुखाने खातात. भांडी घासण्यापेक्षा चांगलं काम करून मुलांना अन्नदान करून त्यातनं मुलांचंही पुण्य कमवतात. त्या पुण्याला आम्हाला कोणीही पारखं करू नये, आम्हाला काम मिळून द्यावं हीच आमची प्रार्थना आहे, अपेक्षा आहे, प्रार्थना आहे. आणि सगळं काय आहे ते आम्ही मुलांसाठी आमच्या मुलांची शिक्षण त्याच कामावरती अवलंबून आहेत. बचत गटाच्या तोंडातल्या महिला गोरगरीब महिला आहेत, विधूर आहेत, ज्यांचे नवरे मेलेले आहेत, छोटी छोटी मुलं आहेत. पाहिजे तर आम्ही सगळे त्या मुलांना समोर घेऊन उपोषणाला बसू. जर 160 गटांना कामं मिळाली नाही तर पूर्ण भरलेले आहेत ते त्यांनी आमची सगळी सोय करावी. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. गरीब रुग्णांसाठी लवकर दक्षता विभाग आणि कमी दरात सोनोग्राफी करावी यासाठी छत्रपती संभाजी महाराज संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गोरगरीब रुग्णांसाठी मनपा प्रशासन आरोग्यसेवा मोफत देत असत. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या वतीने अवघ्या 50 रुपयात गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी करून देण्याचं सांगितलं होतं, परंतु सर्व साहित्य उपलब्ध असून देखील ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज संघर्ष समितीच्या वतीने मनपासमोर आंदोलन करण्यात आलं. कमला नेहरू या रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू झालेला नाही, मात्र कोट्यावधीची मशिनरी येथे धुळकात पडली आहे. उलट या मशिनरी सांभाळण्यासाठी खाजगी ठेकेदाराला 1 कोटीचा ठेका देखील देण्यात आला आहे. करोडो रुपयांची उपकरणे खरेदी करून तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसतील तर रुग्णांसोबत सरकारचे देखील नुकसान होत आहे. लवकरच सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात यावं यासाठी छत्रपती संभाजी महाराज संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. पालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये अजून अद्याप ICU चालू झालेलं नाही, परंतु त्या ICUच्या उपकरणांसाठी 1.5 कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेने केली आहे. गेल्या वर्षी 27 लाख रुपये पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेले आहेत आणि सर्व पुणे महानगरपालिकेचे जे छोटे दवाखाने आहेत त्या छोट्या दवाखान्यांमध्ये सोनोग्राफीच्या उपकरणं खरेदी करण्यात आलेली आहेत. पण सोनोग्राफी तपासण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध नसताना ते उपकरणं सगळी तशीच बॉक्स पॅकमध्ये पडून आहेत. तर आणि सहाय्यक आरोग्य प्रमुखांनी 3 महिन्यापूर्वी जाहीर केलं की नागरिकांना 50 रुपयामध्ये सोनोग्राफी व गरोदर स्त्रियांना मोफत अशी खोटी बतावणी करून लोकांची दिशाभूल केली. त्या निषेधार्थ संभाजी महाराज संघर्ष समितीच्या वतीने आम्ही इथे मुक निदर्शने करत आहोत. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना मल्टीस्किल व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याची आज गरज आहे. म्हणून शासनाच्या वतीने माध्यमिक शाळेतील 9वी व 10वीच्या वर्गांवर राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्याच्या अंतर्गत बहुलक्षीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती लेन ए हँड इंडिया या संस्थेच्या सौनंदा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि कार्यशाळा, ऊर्जा आणि पर्यावरण अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, बागकाम, रोपवाटिका व शेती तंत्रज्ञान या विषयांची माहिती बहुविशेष कौशल्य आणि रिटेल अभ्यासक्रमात मिळणार आहे. या वर्षापासून पुणे शहरातील महानगरपालिकेच्या 8 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं.
आपलं जीवनमान पण जगायचं आहे, त्याच्यासाठी पैसे कमवणे पण गरजेचं आहे. कारण शिक्षणाचा एक महत्त्वाचा उपयोग स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या आणि कुटुंबाची काळजी घेणं हा पण आहे. आणि म्हणून या कामाला मी 10 वर्षापूर्वी सुरुवात केली. महाराष्ट्रात म्हटलं तसं 60पेक्षा जास्त शाळांमध्ये 16 जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम पसरलेला आहे. पुण्यामध्ये आम्ही मागच्या शैक्षणिक वर्षी आपण सुरुवात केली. महापालिकेच्या शाळांमध्ये काम करतो आणि त्याचं पहिल्या वर्षात मुलं पास झालेले आहेत. आणि त्या निमित्ताने हे काम काय आहे, आता देशाच्या स्तरावर पण या कौशल्य शिक्षणाबद्दल खूप चर्चा चालू आहे. तर ते आपल्या सर्वांची शेअर करावं आणि आपल्या माध्यमातून म्हणजे वर्तमानपत्राच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून हे पालकांपर्यंत आणि जनरल लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की आपण शाळांमध्ये सुद्धा उपयोगी शिक्षण दिलं जात आहे की नाही, ते आपण आपल्या मुलांना क्वालिटी शिक्षण मिळतं आहे की नाही याची जागरूकता व्हावी. आणि कौशल्य शिक्षणाला जो एक निगेटिव्ह आहे हे हुशार मुलांसाठी नाही, कमी मार्क पडलेल्या मुलांनी याच्याकडे जावं. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकाऱ्यांना एक पद एक पेन्शन योजना लवकर लागू करावी अशी मागणी माजी सैनिकांनी केली. भारतीय सेनामध्ये शॉर्ट टर्म सर्व्हिस या पदावरून 5 ते 10 वर्ष सर्व्हिस करून निवृत्त झाले असलो तरी भारत-पाक युद्धामध्ये सहभागी होऊन देशातील दुर्गम भागात सेवा दिली आहे. एवढी कामं करून देखील सेना सोडून परत नोकरी शोधावी लागते. परंतु शासनाकडून आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे अशी खंत पत्रकार परिषदेच्या वेळी निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांनी दिली. शासनाने नवीन निर्णयानुसार सर्व माजी सैनिकांना एक रँक एक पेन्शन प्रमाणे समान वेतन करण्याचे ठरवले आहे. परंतु त्याच्यावर अद्यापही कार्य होत नाही. आम्हाला वेतन श्रेणीबरोबरच पेन्शन वेळेवर व नियमाप्रमाणे मिळावी अशी अपेक्षा यावेळी माजी सैनिकांनी केली. That is the pre-2006. The gap between the retirees has already been covered. So, Mr. Chidambaram had put across that 500 crores was being set aside to look after this grievance. But at no stage have they ever clarified as to whether the short service commission officers are covered in this or they are not covered in this. This is one biggest problem. Though, if you really see today, OROB, which is a very talking point of the day today, is being quoted at 8,500 crores, 9,000 crores on anybody's guess. They are saying that much is what the government will have to pay. Whereas Mr. Chidambaram had set aside only 500 crores. Now anybody in their right senses would definitely understand one thing, that 500 crores was meant for the people who have served lesser number of years. Those who have not completed their full tenure of 20 years, which is supposed to be the minimum age for minimum service for getting pension. We accept that. But the question is that we now as officers at 10 years, now in the civil, it has already been started that 10 years service people are getting pensions. Those who are like in Lok Sabha or rather Rajya Sabha, the moment a person comes for a day even, if he is there, he is granted pension for life. We have served, I have fought the 71 war, I have been in the thick of this, we have gone into Pakistan, we are from 75 kilometers deep inside. We have captured the place and we are very much instrumental. We have worked as good as any regular officer can. Now if I have संयुक्त राष्ट्रसंघातर्फे
विसाख दिनानिमित्त थायलंडच्या राजधानी बँकॉक येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत शोधनिबंध सादर करून आपली भूमिका प्रखरपणे मांडण्याबद्दल सम्राट विचारमंचच्या वतीने कार्याध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर विलास आढाव यांचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी भाई वैद्य, बबन कांबळे साहेब, MD शेवाडे, प्राध्यापक विलास वाघ, ताईरबाई शेख, वसंतदादा साळवे, शांतिपाल ओहोड, डॉक्टर धनंजय लोखंडे, सुदाम पवार, सिद्धार्थ धेंडे, अनुपमा जगताप यांची उपस्थितीत हा सत्कार समारंभ संपन्न झाला। प्राध्यापक तेज सर, डॉक्टर सतीश शिरसाट, डॉक्टर नवनाथ तुपे, आमचे कांबळे गुरुजी, माझे सगळे मान्यवर भगिनी सुदामाजी पवार, राणा गायकवाड, हे सगळ्यांची नाव घेतली तर त्याच्यामध्ये वेळ जाईल। तर सर्वांचं आम्ही सुरुवातीला सर्वांचं आभार मानतो। त्या संख्येने एक प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी या ठिकाणी आले। आमच्याकडे मराठवाडा संघाच्या सगळ्या भगिनी त्या सर्वांचं मी ऋणात राहणं पसंत करतो की संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन्स, बँकॉक येथील थायलंडची राजधानी जी बँकॉक आहे तिथे 28 ते 30 मे या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद भरवली होती आणि त्या बौद्ध परिषदेला जाण्यासाठी मला एक विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आम्ही थायलंड येथे गेलो। एक जवळजवळ मध्य पूर्व आशिया देशातील, युरोप खंडातील असे मिळून 118 देशातील बौद्ध देशातील प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते आणि तिथला प्रचंड तो एक धम्माचं जे वातावरण आहे, अतिविशाल असे टोलेजंग ज्या बुद्ध विहार आहे ते महाचुला बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी आणि त्या युनिव्हर्सिटीचं जो पटांगण जे आहे हे सगळं पटांगण बौद्धमय झालं होतं। इतकं ते भारावून ठेवणारं वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये विचारांचं काहूल इतकं मनामध्ये एक चेतना, प्रेरणा येत होतं आणि मला ते पाहत असताना प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप आठवण आली आणि ती आठवण अशी आली की केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं ही मला त्या ठिकाणी संधी मिळाली। हे खूप मोठं मला त्या ठिकाणी वाटतं। डोळ्याचं ऑपरेशन झालेलं किंवा हा कार्यक्रम एक अर्धा दिवस लांबला असता तर काही बिघडलं नसतं, पण आपण आपले जे कोणी नेते असतात त्यांना इतकं राबवून घेतो, त्यांच्या अडीअडचणीसुद्धा लक्षात घेत नाही। डॉक्टरनी त्यांना याची परवानगी दिलेली नव्हती आणि डोळ्याचं ऑपरेशन आणि तेही महासंपादकाचं, म्हणजे त्यांचा डोळा किती महत्त्वाचा आहे हे जरा आपण समजावून घेतलं पाहिजे। आणि जे सम्राट वाचतात त्यांचा ते सर्वजण ओळखून आहे की बबनरावचा डोळा अत्यंत तीव्र आहे, तीक्ष्ण आहे आणि अनेक वेळेला तो तिसरा डोळाही उघडतात असा। याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले। नमस्कार।